पनवेलमधून यावेळची एक अत्यंत मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे। ऐन उन्हाळ्यात पनवेलकरांवर पाणीबाणीचे मोठे संकट ओढवले। पनवेल महानगरपालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला असून धरणानं तळ गाठलाय। धरणात आता केवळ जून महिन्यापर्यंत म्हणजेच काही दिवसच पुरेल इतका साठा शिल्लक असल्यानं पनवेलकरांच्या चिंतेत प्रचंड वाढ झालीये। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धरण पूर्णपणे आटण्याच्या मार्गावर असून शहराला फक्त 8 दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक असल्याची भीती वर्तवली जात आहे। त्यामुळे संपूर्ण पनवेल शहरात संभाव्य पाणी टंचाईचे सावट पसरले। दुसरीकडे पनवेल महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे। पाताळगंगा नदीतून पर्यायी पाणी पुरवठा केला जाईल आणि शहरासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे असा दावा प्रशासनानं केलाय। मात्र पालिकेचा हा दावा आणि जमिनीवरील प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये मोठी तफावत पाहायला मिळत आहे। पनवेलमधील अनेक भागात सध्या अत्यंत कमी दाबानं पाणी पुरवठा होत असून नागरिकांना चक्क टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे। वाढते ऊन आणि पावसाळा अजून दूर असल्यानं पाण्याचा प्रश्न अधिकच पेटलाय। पावसाळ्यापूर्वीच पनवेलकरांवर ही वेळ आल्यानं पालिकेच्या पाणी नियोजनावर आता संतप्त नागरिकांकडून तीव्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पनवेल शहर व 29 गावाकरता पनवेल महानगरपालिकेमार्फत पाणी पुरवठा केला जातो। पनवेल महानगरपालिका अंतर्गत जे सिडको नोड्स आहेत, उदाहरणार्थ खारघर, तळोजा, कंबोली, कामोटे, नवीन पनवेल, काळुंद्रे या नोडकरता सिडको मार्फत पाणी पुरवठा केला जातो। आणि सिडको मार्फत होत असलेला पाणी पुरवठा हा मजिप्राच्या पाताळगंगा नदी उद्भवावरून होतो, परत MIDC पाताळगंगा नदी उद्भवावरून होतो, परत तुमच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणातून कामोटे करता होतो, खारघर करता हेटवणे धरणावरून होतो आणि खारघर तळोजा करता काही भागात हा बारवी डॅममधून पाणी पुरवठा होतो। आता आमच्याकडे सद्यस्थितीत पनवेल शहर व 29 गावे आहेत। तर पनवेल शहराअंतर्गत आम्हाला जो पाणी पुरवठा होतो तो प्रामुख्याने पाताळगंगा नदी उद्भवून होतो आणि जे आमचं देहरंग छोटासा तलाव आहे त्या तलावातून होतो। आता ह्या तलावामध्ये साधारणतः जूनपर्यंत पुरेल एवढं पाणी आहे आणि बाकीचं पाणी उर्वरित आम्ही हे पाताळगंगा नदीवरून घेतो। तर आम्ही मजिप्रामार्फत पाणी घेत असताना नागरिकांना आवाहन करतो की आता उन्हाळा खूप तीव्र आहे, तर पाणी जपून वापरा, जेणेकरून पाण्याची अडचण निर्माण होणार नाही। त्याची उपाययोजना अशी आहे की राज्य शासनाने जी नावाशिवाय टप्पा 3 पाणी पुरवठा योजना जी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पनवेल मार्फत सुरू आहे, ही पाणी पुरवठा योजना साधारणतः एक 5-6 महिन्यात व्हायला अपेक्षित आहे, पूर्ण होणे अपेक्षित आहे मजिप्राकडून। ही जर योजना पूर्ण झाली तर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर होईल। धरणाचा पाणीसाठा जरी संपुष्टात आला तरी आपण याच्याबाबत मजिप्राकडून पाणी पुरवठा घेऊन पुरवठा करतो, हे नेहमी करतो आपण। साठा आहे तो संपुष्टात आल्यानंतर आपण मजिप्राकडून पाणी घेऊन पुरवठा करतो। जबाबदार म्हणता येणार नाही, कसं आहे ते 24/7 कनेक्शन आहे, तिथे नेहमी पाणी पुरवठा असतो। तर तिथील जे कोण कामगार असतील त्यांचं साधारणतः काही दुर्लक्ष झालं असेल, त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्यानं आम्ही त्या दिवशी ज्या वेळेला कंप्लेंट घेतो विदिन 10 मिनिटात पाणी पुरवठा तिथं सुरू झालेला आहे आणि तिथं कधीही पाणी पुरवठा अखंडित नसतो, 24/7 पाणी पुरवठा चालू असतो तिथे। गोष्टीला आपण सांगून देऊ ते।